विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासामध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचे यूज म्हणजेच उपयोग पाहिले. त्याचबरोबर आता त्याच्यात दोन उपयोग पाहिले, त्यातला एक उपयोग राहिलेला आहे तो म्हणजे नंबर 3, टू डिस्क्राइब an action, to describe two actions which were going to continue in the past. कालच्या तासात आपण पाहिलं होतं की साध्या भूतकाळाचे दोन उपयोग. तर हा तिसरा उपयोग आहे एकाच वेळी घडणाऱ्या दोन किंवा दोनपेक्षा अधिक क्रिया दर्शवण्यासाठी चालू भूतकाळ वापरतात. एकाच वेळी घडणाऱ्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त क्रिया दर्शवण्यासाठी चालू भूतकाळ वापरतात. पण अशी वाक्य वेन किंवा व्हाईल यासारख्या कंजंक्शननी एकमेकांना जोडलेली असतात. उदाहरणार्थ, I was listening radio. He was writing a letter. While he was writing a letter. While he was writing a letter. Number 2, they were bathing. They were bathing when it was raining. My mother was mending my coat when I was completing my homework. पहा, हा तिसरा उपयोग आहे. एकाच वाक्यात जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक भूतकालीन घटना सांगितलेल्या असतील तर चालू भूतकाळ वापरतात. परंतु अशा वाक्यामध्ये वेन किंवा वाईल यासारखे कंजंक्शन वापरले जाते. जसं ही वॉज लिसनिंग एकाच वेळी चालू असणाऱ्या आणि ही वॉज रायटिंग अ लेटर. तो रेडिओ ऐकत होता, त्याच वेळी ही पत्र लिहित होतो. ते स्नान करीत होते, त्याच वेळेस पाऊस पडत होता. एकाच वेळी घडणाऱ्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त. मेंडिंग नि वॉज कंप्लीट एकाच वेळी घडणाऱ्या दोन किंवा दोनपेक्षा अधिक क्रिया चालू आहेत असे दर्शवण्यासाठी चालू भूतकाळाचा वापर केला जातो. परंतु अशी वाक्ये व्हाईल, वेन यासारख्या कंजंक्शननी जोडले जातात. तर मला नक्कीच खात्री आहे की हे जे टेन्सचं किंवा टेन्सचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे याबद्दल तुम्हाला समजत असेल. आणि 7वी-8वी पासूनच तुम्ही टेन्स किंवा टेन्सबद्दलची बरीचशी माहिती घेतलेली आहे. त्यामुळे कदाचित बोरिंग वाटेल, परंतु इंग्रजी विषयाचा जवळपास सर्वच भाग ज्या विद्यार्थ्याला टेन्स पूर्ण कळालेला असेल त्यालाच सर्व इंग्रजी समजेल असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर आता यानंतरचा जे दुसरा प्रकार आहे, पास्ट टेन्सचा दुसरा प्रकार आहे पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. थर्ड काइंड पास्ट परफेक्ट टेन्स. त्याचं प्रथम आपण स्ट्रक्चर लिहून घेऊत. स्ट्रक्चर मराठीत रचना सब्जेक्ट प्लस हेड प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ओ
रचना कर्ता प्लस सहाय्यकारी क्रियापद हॅड प्लस क्रियापदाचे भूतकाळी धातू साधित रूप म्हणजेच तिसरे रूप. आपल्या ढोबळ भाषेत क्रियापदाच्या भूतकाळी धातू साधित रूपाला तिसरे रूप असे म्हणतात प्लस कर्म. आणि यामध्ये नोट किंवा टीप काही नाही, कोणताही कर्ता असेल तर हॅड आलं आणि त्याच्यानंतर क्रियापदाची भूतकाळी धातू साधित रूप किंवा तिसरे रूप असेल तर तो पूर्ण भूतकाळ समजावा. तर बघा, हा भूतकाळाच्या उपप्रकारातील तिसरा प्रकार आहे पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजेच मराठीत पूर्ण भूतकाळ. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ओ. रचना आहे कर्ता प्लस सहाय्यकारी क्रियापद हॅड प्लस क्रियापदाचे भूतकाळी धातू साधित रूप कंसात तिसरे रूप आणि कर्म. आता हा कसा ओळखायचा? ह्या वाक्य दिलेली जी उदाहरणं आहेत त्यावरून तुम्हाला टेन्स कसा ओळखायचा याची आयडिया येईल. उदाहरणार्थ नंबर 1, they had completed their work long ago. Their work long ago. Number 2, the doctor, the patient had died before the doctor arrived. Before the doctor arrived. He had seen many countries. Before he returned from Europe. Before he returned from Europe. She had prepared dinner before the guest arrived. Before the guest arrived. He had reached the house. He had reached the house. He had reached the house before rain started. He had reached the home before. He had reached the home before the rain started. Before the rain started. बघा, ही काही उदाहरणं आहेत. Examples are just taken to understand what's the past perfect tense is. उदाहरणं ही फक्त काळ समजण्यासाठी घेतली जात आहे आणि तो लक्षात कसा ठेवायचा. पहिल्या वाक्यामध्ये कर्ता दे आहे, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हॅड, याला हेल्पिंग वर्ब म्हणतो. कंप्लीट या क्रियापदाचं कंप्लीटेड हे पास्ट पार्टिसिपल आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये कर्ता द पेशंट आहे, हॅड हेल्पिंग वर्ब आहे आणि डाईड हे पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये ही कर्ता आहे, हॅड सहाय्यकारी क्रियापद, सीन हे सी या क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल किंवा क्रियापदाचे भूतकाळी धातू साधित रूप किंवा तिसरे रूप.
चौथ्या वाक्यामध्ये हॅड सहाय्यकारी क्रियापद, प्रिपेअर या क्रियापदाचं तिसरं रूप, आणि पाचव्या वाक्यामध्ये ही करता हॅड सहाय्यकारी क्रियापद, रीच्ड हे रीच या क्रियापदाचे भूतकाळी धातू साधित रूप. अशा प्रकारे कर्त्याच्या नंतर हॅड आणि पास्ट पार्टिसिपल असेल, हॅड आणि पास्ट पार्टिसिपल असेल तर तो काळ पूर्ण भूतकाळ समजावा. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण भूतकाळाची माहिती त्याची उदाहरणं घेतलेली आहेत. तर पास्ट परफेक्ट टेन्स इज यूज्ड. पूर्ण भूतकाळ कुठे वापरला जातो? तर पहिला नंबर 1 टू डिस्क्राइब एन ॲक्शन विच वॉज कम्प्लीटेड बिफोर अनदर टूक प्लेस इन द पास्ट. एका भूतकाळात एकाच वेळी जेव्हा दोन भूतकालीन घटना सांगितलेल्या असतात, भूतकाळात जेव्हा दोन भूतकालीन घटना सांगितलेल्या असतात तेव्हा जी क्रिया अगोदर घडली त्याच्यासाठी पास्ट परफेक्ट आणि जी नंतर घडली त्याच्यासाठी सिंपल पास्ट टेन्स. आता पहा उदाहरण. द पेशंट हॅड डाईड बिफोर द डॉक्टर अराइव्ड. बिफोर द डॉक्टर अराइव्ड. As soon as he had eaten, he went to a stall. We went to school. After the rain had started. तर पास्ट परफेक्ट टेन्स इज यूज्ड. पूर्ण भूतकाळ कुठे वापरला जातो? पहिला टू डिस्क्राइब एन ॲक्शन विच वॉज कम्प्लीटेड बिफोर अनदर टूक प्लेस इन द पास्ट. भूतकाळात जेव्हा दोन भूतकालीन घटना घडलेल्या असतात असं सांगितलं जातं तेव्हा जी घटना पहिली घडली. The action which took place first we use past perfect tense, and the action which took place second we use simple past tense. The action which took place at first we use past perfect tense, and the action which took place the second action that we use simple past tense. The action which took place at first we use past perfect. The action which took place then we use simple past tense. तर हा पहिला उपयोग आहे विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा एकाच वाक्यात जेव्हा दोन भूतकालीन घटना सांगितलेल्या असतात तेव्हा पहिली जी घडली त्याच्यासाठी पूर्ण भूतकाळ, दुसरीसाठी साधा भूतकाळ. पहिली घटना जी घडली त्याच्यासाठी पूर्ण भूतकाळ, दुसरीसाठी साधा भूतकाळ. जी पहिली घडली त्याच्यासाठी पूर्ण भूतकाळ, दुसरीसाठी साधा भूतकाळ. तर यूज नंबर सेकंड टू डिस्क्राइब an unfulfilled condition. To describe an unfulfilled condition. भूतकाळात पूर्ण न झालेली अट, अनफुलफिल्ड कंडिशन. भूतकाळात पूर्ण न झालेली अट दर्शवण्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरतात. उदाहरणार्थ, इफ सी हॅड come to me, I would have certainly helped her. If he had studied hard,
studied hard, he would have passed the examination. Passed the examination. If you had left early, if you had left early, you would have caught the train. You would have caught the train. तर हा आहे टू डिस्क्राइब अँड अनफुलफिल्ड कंडिशन, म्हणजे भूतकाळात पूर्ण न झालेली अट दर्शवण्यासाठी आपण पूर्ण भूतकाळ वापरतो. जसं जर ती माझ्याकडे आली असती, पूर्ण झालेली अट आहे का नाही, जर ती माझ्याकडे आली असती तर मी निश्चितच मदत केली असती. सर त्याने खूप अभ्यास केला असता तर तो नक्कीच परीक्षेत पास झाला असता. ही भूतकाळात पूर्ण न झालेली अट आहे, ज्याला अनफुलफिल्ड कंडिशन म्हणतो. त्याचबरोबर हॅड लेट आली, जर तो लवकर निघाला असता तर त्याला ट्रेन सापडली असती. अशा प्रकारे आपण भूतकाळाचे दोन उपयोग पाहिलेले आहेत. आणि पहा आणि लिहून घ्या. चौथा प्रकार पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला मराठीत आपण चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतो. तर याची प्रथम स्ट्रक्चर काय आहे पाहू, रचना काय आहे पाहू. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस had been plus verb ing form. verb ing form म्हणजेच क्रियापदाचे आयनयुक्त रूप प्लस कर्म. रचना कर्ता प्लस सहाय्यकारी क्रियापद had been प्लस मूळ क्रियापदाचे आयनयुक्त रूप प्लस कर्म. कोणताही कर्ता असेल तर हॅड बीनच हे सहाय्यकारी क्रियापद येणार. चालू भूतकाळात कोणताही कर्ता असेल तर सहाय्यकारी क्रियापद हॅड बीन हेच येणार. तर पहा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ, त्याचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब आयएनजी फॉर्म प्लस ओ. रचना कर्ता प्लस सहाय्यकारी क्रियापद हॅड बीन प्लस मूळ क्रियापदाचे आयनयुक्त रूप प्लस कर्म. तर याची काही उदाहरणं घेऊया. एक्झाम्पल्स. नंबर 1, they had been working for 6 months. 6 months. The baby had been crying. The baby had been crying for 10 minutes, but no one paid any attention to it. No one paid any attention to him or her. Numbers 3rd. Mr. Pradhan had been working
had been working for 10 years before he shifted to Patna. Before he shifted to Patna. Number 4. Example number 4. We had been making preparations. We had been making preparations for her weddings for 2 months. Number 5. They had been playing on the ground. तर पहा, हे आहेत उदाहरण. कर्त्याच्या नंतर हॅड बीन आणि क्रियापदाचा संयुक्त रूप असेल तर तो चालू भूतकाळ. पहिल्या वाक्यामध्ये कर्ता दे आहे, सहाय्यकारी क्रियापद हॅड बीन. कोणताही कर्ता असेल तर सहाय्यकारी क्रियापद हॅड बीनच येणार आणि वर्क या क्रियापदाचा संयुक्त रूप वर्किंग. म्हणून हे वाक्य चालू पूर्ण भूतकाळातील आहे. दुसऱ्या वाक्यात द बेबी कर्ता, त्यानंतर हेल्पिंग वर्क किंवा सहाय्यकारी क्रियापद आहे हॅड बीन. क्राय या क्रियापदाचा संयुक्त रूप क्राईंग. तिसऱ्या वाक्यामध्ये कर्ता मिस्टर प्रधान आहे, हॅड बीन हे सहाय्यकारी क्रियापद आहे. वर्किंग हे वर्क या क्रियापदाचा संयुक्त रूप आहे. चौथ्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद हॅड बीन आहे आणि मेक या क्रियापदाचा संयुक्त रूप मेकिंग आहे. आणि पाचव्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद हॅड बीन आणि प्लेइंग हे प्ले या क्रियापदाचं संयुक्त रूप आहे. तर पहा, ही उदाहरणं आहेत. तर ही चालू पूर्ण भूतकाळाची उदाहरणं आहेत. तर पाहिलं आपण की पास्ट परफेक्ट कंटिन्युअस स्ट्रक्चर त्याची उदाहरणं. आता आपण यूज ऑफ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळाचा उपयोग. टू डिस्क्राइब एन ॲक्शन विच कंटिन्यूड इन द पास्ट फॉर अ गिवन पिरियड ऑफ टाइम. एखादी क्रिया भूतकाळात एका विशिष्ट वेळी सुरू झाली होती आणि एका विशिष्ट वेळीही ती चालू होती असे दर्शवण्यासाठी आपण चालू पूर्ण भूतकाळ वापरतो. एखादी क्रिया भूतकाळात सुरू होऊन एका विशिष्ट वेळी भूतकाळात सुरू होऊन सुरूच होती. जसं वर्तमान काळात एखादी क्रिया चालू झालेली असेल आणि ती चालूच असेल. ही हॅड बीन टीचिंग English for 10 years before he went to England. Number 2. He had been living in Kolkata for 10 years. Had been living. And number 3, they had been playing. Had been playing for 2 hours in the park.
before he went to bed. Before they went to bed. तर यूज ऑफ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळाचा उपयोग टू डिस्क्राइब एन ॲक्शन विच कंटिन्यूड इन द पास्ट फॉर अ गिवन period of time. एखादी क्रिया भूतकाळात एका विशिष्ट वेळी चालू होऊन ती चालूच होते असे वर्णन करण्यासाठी चालू पूर्ण भूतकाळ वापरतात. He had been teaching English for 10 years before he went to England. तो बघा 10 वर्षापासून इंग्रजी शिकवत आलेला होता. He had been living in Kolkata for 10 years. तो कोलकात्यात 10 वर्षापासून राहत आलेला होता आणि राहतच होता. आणि तिसऱ्यामध्ये सुद्धा ते झोपल्या झाल्यापूर्वी 2 तासापासून खेळत आलेले होते. अशा प्रकारे आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे उपयोग पाहिले. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठेही काही अडचण असेल, तुमची काही समस्या असेल तर प्रत्यक्ष येऊन भेटून त्या समस्येचं निराकरण करू शकता. आणि तुमच्या जर काही समजण्यात अडचणी असतील तर तुमच्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरून तुम्ही मला ती माहिती विचारू शकता. आणि अशा प्रकारे आपण उद्याच्या तासामध्ये आज आपण काल आणि आज पास्ट आणि पास्ट टेन्सचे 4 प्रकार पाहिले. उद्याच्या तासामध्ये आपण फ्युचर टेन्सचे 4 प्रकार पाहणार आहोत.